जगाचं स्वप्न पूर्ण करणार. गेल्या 3 वर्षापासून महानगरपालिका संस्थाने कामं रखडली. आता महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा उदाहरण सांगायचं असेल कतलखाना. हे कतलखाना जो होणार होता मोठा 50 कोटी रुपये निधी हे दिलेले आपले या भागातले मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक आपल्या 50 कोटी रुपये आमचे पूर्व विधायकांना दिले होते की या भागात कतलखाना भारतीय जनता पक्षाने विरोध केला रद्द करावा लागला. परंतु आजही तो नकाशावर आहे. आम्ही आपल्याला गवाही देतो. आमची महानगरपालिका नंतर पहिला सभेत आम्ही उत्तनचं कतलखाना हे नक्षावरनं म्हणजे डीपी मधनच आम्ही काढून टाकणार. म्हणजे भविष्यात कोणी उत्तरकडे कतलखाना बांधायचा विचार सुद्धा करणार नाही. त्यानंतर कारशेड, या डोंगरीला कारशेड होतं. हा कारशेड कोणी आणला तिकडे? ह्याच शिवसेनाचे मंत्रींनी आणला कारशेड तिकडे डोंगरीला. आणि आज त्याच्या विरोधात परत तुम्हाला जखमही त्याने द्यायची, मळमही त्याने द्यायची. आजपर्यंत भाषणा केली, घोषणा केली की आम्ही काढू काढू काढू, पण काढलं का? नाही काढ. मी आपल्याला आश्वासित करतो की महानगरपालिका नंतर 15 दिवसाचा आतमध्ये उत्तनचं कारशेड आम्ही, डोंगरीचं कारशेड आम्ही ते रद्द करणार. तिकडच्या लोकांची भावनाला लक्षात घेता, पर्यावरणाला लक्षात घेता त्या ठिकाणी तो कारशेड आम्ही रद्द करणार मात्र 15 दिवसात. आम्हाला अनेकदा शिवसेनेने आश्वासनं दिली की आम्ही करणार, पण कधी केलं नाही. तर त्यांची आश्वासनं कतलखाना विषय असेल, कारशेड असेल, सगळं आणले कोणी? ह्याच लोकांनी आणली. आज ते 20 वर्षापासून या भागामध्ये राजकारणामध्ये आमदार आहे, मंत्री आहे, तरी का आपलं घनकचऱ्याचा प्रकल्प सॉल्व्ह केला नाही? घनकचरा प्रकल्प काढू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी जे बायो मायनिंग असतील, लिचडचा विषय असेल, हे सुद्धा त्यांनी सॉल्व्ह केले नाही. म्हणून आपल्यास विनंती आहे की आपण एकदा भाजपला तरी संधी द्या. दरवेळी आपण आपली मतं, जे काही विचार असतील ते भाजप पुढे मांडतात, परंतु आपण मतं देत नाही. पण यावेळी मला विश्वास आहे, ज्या प्रकारे उत्तरमध्ये उत्साह आहे, आपण सर्वांनी एकदा भारतीय जनता पक्षाला संधी द्या आणि आपण उत्तरचा कायापलट बघा. मग नवीन रस्त्याचा विषय असतील, एखादा तिकडे मैदानाचा विषय असेल, गार्डनचा विषय असेल, मच्छीमारांचा विषय असेल किंवा इतर कुठलेही सामाजिक विषय असेल, या सर्व विषयाला आम्ही न्याय देऊ असं आपल्याला मी आश्वासित करतो. तर आपण सर्वांनी इकडे तिकडे लक्ष न देता यावेळी एकदा तरी भारतीय जनता पक्षाला संधी द्या. कारण की उत्तरचं सर्वात जास्त कोणी नुकसान केलं असेल तर ते शिवसेनेनेच केलं, अजून कोणी केलेलं नाही. आपण तिन्ही आमचे उमेदवार निवडून द्या आणि आम्ही तुम्हाला 5 वर्षामध्ये फरक दाखवू की भारतीय जनता पक्षाची कामगिरी काय. शेवटी महापौर भाजपचंच बसणार आहे आणि एकदा भाजपचं महापौर बसलं की काम भाजपकडेच येणार आहे. मग तुम्हाला वाया जायची गरज काय? तुम्ही डायरेक्ट नाता जोडा आणि तुम्ही कामं डायरेक्ट गतिशील करा. तर आपल्यास विनंती आहे, राजकारणामध्ये पडू नये. त्या पक्षाची काय सत्ता येत नाही, सत्ता भाजपची असणार आहे. तर भाजप बरोबर आपण आपले नगरसेवक निवडून दिलं तर आम्हाला कामाला गती देता येईल, नाहीतर फक्त राजकारण होईल. तर ह्या राजकारणामध्ये बली न पडता भाजपला मतदान करा, उत्तनकरांनी, आणि तिन्ही जागा भाजपची निवडून द्यावी अशी आपल्यास नम्र विनंती. धन्यवाद. आपला आमदार नरेंद्र मेहता.